नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीत सुगंधी तंबाखू, मावा आणि गुटखा विक्री राजरोस, जबाबदारी नेमकी कोणाची? इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर शहरात सुगंधी तंबाखू व मावा आणि गुटखा यांची विक्री उघडपणे सुरू असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. बंदी असूनही गल्लीबोळात, पानपट्ट्यांवर आणि काही किराणा दुकानात सर्रास विक्री होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारवाईची जबाबदारी नेमकी कोणाची? राज्य उत्पादन शुल्क, एक्साईज, अन्न व औषध प्रशासन, अन्न भेसळ विभाग, पोलीस याबाबतचा गोंधळ असल्याची चर्चा नागरिकात आहे. अधूनमधून पोलीस छापे टाकतात, मात्र आरोपी अल्पावधीत जामिनीवर बाहेर येत आणि तासभरातच पुन्हा विक्री सुरू करल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी लागू असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई अपेक्षित आहे. गुटखा विक्री करताना सापडल्यास गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला जातो, तरीही प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी ठरत नसल्याचे दिसते. प्रश्न असा की साखळी पुरवठा खंडित करण्यासाठी संयुक्त मोहीम का राबवली जात नाही? नागरिकांचे म्हणणे आहे की केवळ किरकोळ विक्रेत्यांवर छापे टाकून उपयोग नाही. साठेबाज आणि पुरवठांदरम्यान पोहोचल्याशिवाय हा व्यवसाय थांबणार नाही. शालेय परिसरातही विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान संबंधित विभागांनी संयुक्त पथक स्थापन करून सातत्याने मोहीम राबवावी, जप्तीची माहिती सार्वजनिक करावी आणि दोषींवर कडक गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत आहे. बंदी असूनही विक्री सुरूच राहणार असेल असे प्रशासनाची धाकदपटशाही नेमकी कुठे हरवली, असा सवाल नागरिक विचारत आहेत.